नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अहिल्या हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यात दामिनी येते आणि तिला म्हणते, "वहिनी, बघा ना, या मोबाईलमध्ये काय छापून आले ते. आदित्य आणि अनुष्का एकमेकांबरोबर लग्न करणार आहेत. त्यांचे फोटो सुद्धा आलेत आणि हे सगळं कोण करत असेल? मागच्या वेळेला नाही का आदित्य आणि पारू यांनी लपून लग्न केलं होतं, तसं तर नसेल ना?" आता अहिल्या तिच्याकडे खूप रागाने बघते. हे सगळं काही ना किर्लोस्कर कुटुंब आणि त्यांची कंपनी यांना बर्बाद करण्यासाठी, यांचं नाव खराब करण्यासाठी चाललेलं असतं. आणि हे सगळं कोण करत असणार याच्यावर अहिल्यादेवी विचार करत असतात. आता तिथे आदित्य आणि सावित्री सुद्धा येतात. सावित्री म्हणते, "अहिल्या मॅडम, बाहेर ना मीडियावाले आलेत." आता अहिल्याला प्रश्न पडतो की यांना कोणी बोलवलंय आणि त्यांच्या प्रश्नांना आता कोण सामोरं जाणार. अहिल्यादेवी त्यांच्यासमोर अनाऊन्स करणार की आदित्य आणि अनुष्का खरंच यांचं लग्न होणार आहे की दुसरं काहीतरी बोलणार. कारण अहिल्यादेवींना अनुष्का तर आवडलेलीच असते की या सगळ्यांवर त्या परत एकदा विचार करणार की हे सगळं बाहेर कोण पसरवते, आपल्या घराची आणि आपल्या कुटुंबाची, कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न कोण करतंय ते. आणि त्यांना कळेल का की या सगळ्यांमागे अनुष्काच असेल. कारण अनुष्काला किर्लोस्कर कंपनीची आणि घराची बदनामी करायची असते आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं असतं. पारूच्या जीवावर सुद्धा ती उठलेली असते आणि या सगळ्या तिच्या प्लॅन बाबत अहिल्यादेवींना कळेल का? तिचा खरा चेहरा त्या ओळखू शकतील का? की पारूच आता परत एकदा अनुष्काला ओळखेल? हे सगळं नक्की बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.